माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला दासबोध दशक 1 समास 7 याचे कथन करणार आहोत। तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतांपाशी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की। याचप्रमाणे मी तुम्हा संतांचा अंकित असल्याचे तुम्हांपाशी बोलत आहे। तुम्ही माझी निश्चितच काळजी व्हाल अशी मला खात्री आहे। आपलेची बोले वावगे, त्यांची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यून ते पूर्ण करावे। आपलेच रेखरू काही चुकीचे बोलले तर आईबापांना त्या सांभाळून घ्यावीच लागते। सांभाळून घ्या अशी विनंती त्यांना करावी लागत नाही। हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेची करी मन, वैसे तुम्ही संत सज्जन, माय बाप विश्वाचे। हे सांभाळून घेतात ते सर्व प्रेमाचे लक्षणच असते। ते स्वाभाविकपणेच असे करीत असतात। तसेच तुम्ही संत सज्जन म्हणजे अवघ्या विश्वाचे मायबापच आहात। माझा आशय जाणवणी जीवे, आता उचित ते करावे, पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास। म्हणून माझा आशय जाणून जे उचित असेल ते करावे व आता पुढे जी कथा सांगेन तिकडे लक्ष द्यावे, अशी आपल्या दासांचाही दास असलेल्या माझी प्रार्थना आहे। कवेश्वर स्तवन। आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी। आता जे अत्यंत श्रेष्ठ असे कवी आहे त्यांना मी वंदन करतो। ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो, त्याचप्रमाणे हे शब्दांच्या साह्याने नवी सृष्टीच उत्पन्न करतात। किंवा कवी म्हणजे जणू वेद रूपाने अवतरलेला परमेश्वरच होय। की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन, यथार्थ होय। कवीश्वर म्हणजे जणू सरस्वतीचे स्वतःचे हक्काचे निवासस्थानच होय। नाना कलांचा विकास कवींच्यामुळेच होतो, असे शब्दांचे घर म्हणजे कवी असे म्हटले तरी ते योग्यच ठरेल। की हे पुरुषार्थाचे वैभव, की जे जगद्वेश्वराचे महत्व, नाना लागवे स्वकीर्तिस्तव निर्माण कवी। जगात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे, जगदीश्वराचे महत्त्व वाढविण्याचे कार्य नाना युक्त्या योजून संतांची कीर्ती वर्णन करून कवी करतात। की हे शब्दरत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे बैरागर निर्माण झाले। कवी हे शब्दरत्नांचे सागर असतात। मुक्तावस्थेचे वर्णन आपल्या प्रतिभेच्या जोरावर कवीच करू शकतात। बुद्धीच्या विविध विलासाचे उत्पत्तीस्थान कवीच असतात। या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखविण्यासाठीच जणू ते जन्मास येतात। अध्यात्म ग्रंथाची खाणी, की हे बोलके चिंतामणी, नाना कामधेनूची दुधणी बोळवी श्रोतयांसी। कवी हे अध्यात्म ग्रंथांची खाण असतात। चिंतामणीमुळे इच्छिलेल्या वस्तूंची प्राप्ती होते, पण ती अचेतन असते। कवी ही इच्छिलेल्या वस्तूंची प्राप्ती आपल्या शब्दरत्नांच्या साह्याने करून देतात। ते चेतन असतात म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असे म्हटले आहे। किंवा कवीचे काव्य म्हणजे अनेक कामधेनूंनी रचलेल्या अमृतधारा असे समजावे। कवी हे कल्पनांचे कल्पतरू, कवी हे मोक्षाचे मुख्य पडी भरू, नाना सायुज्यतेचे विस्तारले। किंवा कवी म्हणजे कल्पलेले तात्काळ देणारे कल्पवृक्षच आहेत, किंवा मोक्ष प्राप्तीचे मार्गदर्शकच नावाधीच आहेत, किंवा सायुज्य मुक्तीचा खूप मोठा विस्तारच आहे। की हा परलोकीचा निज स्वार्थू, की हा योगी यांचा गुप्त पंथू, नाना ज्ञानी यांच्या परमार्थ रूपासी आला। किंवा परलोकी उत्तम गती मिळवून देणारा आपला निस्वार्थ म्हणजे कवी आहे, किंवा योगी लोकांचा अत्यंत गुप्त योग मार्ग अथवा ज्ञानी लोकांचा परमार्थच या कवींच्या रूपाने प्रकट झाला आहे।
की हे निरंजनाची खूण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी. निर्गुण निराकार असे परब्रह्म मायातीत स्वरूपाचे असल्याने त्यांची खूण पटणे अशक्य कुटीतले असते. कारण जेथे इंद्रिये मन बुद्धी आदींचाही प्रवेश होत नाही ती वस्तू शब्दात कशी वर्णन करणार. पण कवी हे आत्मानुभवी असल्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते त्या मायातीत परब्रह्माची लक्षणेही वर्णन करतात. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, ना तरी होय सुलभ निजबोध कवी रूपे. कवी हे श्रुतीचा भावार्थ जाणतात आणि शब्दांच्या साह्याने सामान्य लोकांसाठी निजबोध रूपाने तो प्रकट करून परमार्थ सुलभ करीत असल्याने कवीची भेट होणे म्हणजे जणू साक्षात परमेश्वराचीच अलभ्य भेट होण्यासारखे आहे. कवी मुमुक्षांचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक. कवी हे मुमुक्षांना विवेकरूपी दृष्टी देणारे जणू नेत्रांजनच होय, किंवा साधकांना साधणारा प्रवृत्त करणारे ते साधन रूपच आहे, किंवा सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक समाधान म्हणजे कवी. कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोदयो, कवी धार्मिकांचा विनयो विनय करते. कवी आपल्या काव्यातून लोकांना त्यांच्या स्वधर्माविषयी मार्गदर्शन करीत असतात, म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार असे म्हटले आहे. तर मनोजय असा करावा यांचेही मार्गदर्शन ते करतात, म्हणून त्यांना तेथे मनोजय म्हटले आहे. तसेच धर्मनिष्ठांच्या ठिकाणी जो विनय आढळतो तोही एक प्रकारे कवींच्या काव्यांचाच परिणाम असतो, म्हणून त्यांना येथे विनय करते असे समर्थ म्हणत आहे. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी. कवींच्या काव्यामुळेच लोकांना वैराग्याचे महत्त्व कळून येते, ते अंगी बाणावे म्हणून प्रयत्न करावेसे वाटतात. म्हणजे या प्रकारे कवीच वैराग्याचे संरक्षण करणारे असतात. तर भक्तांच्या थोरवीचे वर्णन करून ते त्यांची कीर्ती वाढवतात, म्हणून त्यांना भक्तांचे भूषण असे म्हटले आहे. कवींमुळेच लोकांना आपापल्या वर्णाश्रमादी धर्माचे ज्ञान होते व ते स्वधर्माचरण करण्यास प्रवृत्त होतात, म्हणून त्यांना स्वधर्म संरक्षण असे म्हटले आहे. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानम्याची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ करती विस्तारणी. प्रेमी भक्तांच्या शब्दातील प्रेमावस्थेचे वर्णन कवीच करतात. तर ध्यान कसे करावे याचे सांगोपांग वर्णन करून ध्याननिष्ठ भक्तांना इष्टदेवतांच्या ध्यानात निमग्न होण्यास सहाय्य करतात. भक्तांची उपासकांची श्रेष्ठ कीर्ती ही कवींच्याच मुळे दूरवर पसरते. नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे नी प्रसादे. कवींच्या मुळेच लोकांना नाना साधनांची माहिती मिळते, काय प्रयत्न केले असता काय फळ मिळते हे कळते. एवढेच नव्हे तर कवींच्या रचनेमुळेच विविध कार्यात सिद्धी प्राप्त होते. आधी कवीचा वाग्विळसा, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचेनी मनी प्रकाश कवित्वास होय. कवींच्या वाङ्विलास सुरू झाला की तो विविध रूपांची उत्पत्ती ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ठिकाणी होऊन त्यांना रसास्वाद घडतो. तर त्यांच्या श्रेष्ठ प्रतीच्या काव्यांमुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश पडून तेही कवी बनू लागतात. कवी विकल्पनांची योग्यता, कवी स्वधर्मवंतांची सत्ता, कवी विचक्षणांची कुशलता नाना प्रकारे. कवीश्वरांच्या काव्यामुळेच विद्वानांची योग्यता समजते, सत्ताधारी पुरुषांचे सामर्थ्य वाढीस लागते, तर हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना घाटी मुद्राछंद, कवी गद्य पद्ये भेदाभेद पद त्रास करते. कवी नाना प्रकारचे प्रबंध रचतात, काव्याचे नाना प्रकारे
घाटी मुद्रा छंद प्रास उपयोगात आणतात। गद्यपद्यात सुंदर अलंकारयुक्त अनेक प्रकारची रचना करतात। कित्येक नवीन प्रकारही सुरू करतात। कवी सभेचे मंडण, कवी भाग्याची भूषण, नाना सुखांचे संरक्षण तेही कवी। या संपूर्ण सृष्टीत कवी अलंकाराप्रमाणे शोभून दिसतात। त्याचप्रमाणे नाना आविष्कार प्रकट होतात। कवी म्हणजे मोक्षलक्ष्मीचा जणू मूर्तिमंत शृंगारच होत आणि सर्व प्रकारच्या सिद्धीचा निर्धारही कवेश्वरच असतात। कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्त्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिती। कवींमुळे सभा शोभून दिसते, तर भाग्याचे भूषण आणि नाना प्रकारचे सुख देणारे म्हणून सुखाचे संरक्षण रूपक असतात। नसता कवींचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीचे। कवीमुळेच निराकार परमेश्वरास रूप प्राप्त होते। ऋषीश्वरांची कीर्ती गाऊन तेच त्यांचे महत्त्व वाढवितात व कवींमुळेच नाना शास्त्रांचा विकास होऊन ते त्यांचे सामर्थ्य वाढवतात। नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वरे विण तो नाही, कवीपासून सर्वही सर्वज्ञता। कवेश्वरांनी उत्कृष्ट काव्यरचना केली नसती तर हा जगाचा उद्धार कसा बरे झाला असता। म्हणून या सकल सृष्टीचा कवीच मुख्य आधार आहे। मागाला वाल्मिकी व्यासाधिक, झाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनासी। कवी नसते तर हा 14 विद्या विविध प्रकारचे ज्ञान ज्यांचा प्रचार व प्रसार कसा बरं झाला असता। म्हणून सर्व प्रकारचे ज्ञान प्रसारास कवीच कारणीभूत आहेत। पूर्वी काव्ये होती केली, तशीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेने पंडिता अंगी बांडली परम योग्यता। पूर्वी वाल्मिकी व्यास आदी अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले, त्यांनीच लोकांना विवेक शिकविला। त्यांच्यासारख्यांनीच केलेली उत्कृष्ट काव्ये अभ्यास चालल्यामुळे पंडितांच्या ठिकाणी विद्वत्ता बाणून त्यांना परम योग्यता प्राप्त झाली। ऐसे पूर्वी थोर थोर झाले कवीश्वर अपार, आता आहेत पुढे होणार नमन त्यांसी। असे पूर्वी जे थोर कवीश्वर होऊन गेले, सांप्रतही जे आहेत व पुढेही जे होतील त्या सर्वांना मी नमस्कार करतो। नाना चातुर्याच्या मूर्ती की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती त्यांच्या मुखे। कवेश्वरा म्हणजे नाना प्रकारची मूर्तिवंत चातुर्यत होय, अथवा वेद वा श्रुती ज्यांच्या मुखाने प्रकट होण्याची इच्छा करतात, असे साक्षात जणू बृहस्पतीच आहेत। समास 7 समाप्त।